तर व्हॅल्युएबल विचार या पेजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे रिलेशनशिप प्रेम. तर प्रेमाचा आपण बेसपासून पूर्ण आपण शिकूया की रिलेशनशिपचं इम्पॉर्टन्स काय. तर सगळ्यात पहिलं बघा, सगळेच जण बोलतात की करिअर करिअर, पण करिअरसोबत रिलेशनशिप प्रेम ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. पण त्या गोष्टी एका एजमध्ये नक्कीच व्हायला पाहिजे. असं नाही की मी तुम्हाला सांगतोय की त्या गोष्टी वयाच्या 25व्या-30व्या वर्षी करा. पण ज्या दिवशी तुम्हाला तुमचा राईट, करेक्ट, परफेक्ट पार्टनर भेटेल, त्या दिवशी ती गोष्ट नक्कीच स्टार्ट. पण त्याआधी उगाच कोणत्याही व्यक्तीला खोटे कन्फेशन्स देऊन, खोट्या गोष्टी सांगून, खोटे प्रॉमिसेस देऊन फसवू नका. कारण बघा, जेव्हा तुम्ही गोष्टी लोकांना फसवता, बरेच असे मी लोकं बघितले जे फ्लेक्ससाठी गोष्टी करतात, की मी माझे 2 गर्लफ्रेंड होते, 4 गर्लफ्रेंड होत्या, एक साथ मी 4 जणींना डेट करतोय. ह्या गोष्टी होत आहेत आजच्या काळामध्ये. तर ह्या गोष्टी, एकच गोष्ट मी सांगेन, की ह्या गोष्टींमध्ये पडू नका. कारण बघा, फ्लेक्समुळे तुम्ही समोरच्याच्या आयुष्याची वाट लावू नाही शकत. कारण त्या फ्लेक्स करण्याच्या नादामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीचं आयुष्य खराब करताय. तिचा वेळ वाया घालवताय. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आतून परफेक्टनेस जाणवेल एखाद्या व्यक्तीमध्ये, तिथेच टाईम इन्व्हेस्ट करा. नाहीतर उगाच सगळीकडे ही व्यक्ती सुंदर दिसते, ती व्यक्ती सुंदर दिसते म्हणून कुठेही अडकू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगतो, की लहान वयामध्ये मुलांना ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मुलं आजकाल तर मी म्हणेन 7वी-8वीच्या मुलांना पण हे गोष्टी समजावणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी सगळ्या तिथून सुरू होतात. 7वी-8वीमध्ये कोणालाच हे माहिती नसतं, की फायनान्शियल पॉवर, करियर, लाईफ ह्या गोष्टी कशा चालतात. सगळेजण हे बघतात, की हां, सुंदर आहे, माझे सगळे मित्र रिलेशनशिपमध्ये आहेत, मला पण आता काहीतरी शोधून रिलेशनशिपमध्ये यायचं आहे. कारण प्रत्येक एजमध्ये काही गोष्टी असतात. जसं वयाच्या 20व्या वर्षानंतर जर एखाद्या मुलाने जॉब नाही पकडला, तर त्याला सगळेजण हे विचारतात, की "काय अजून जॉबला नाही? काय अजून जॉबला नाही?" वयाच्या 25व्या वर्षी जर एखाद्याने लग्न नाही केलं, 30व्या वर्षी लग्न नाही केलं, तर त्याला सारखा हा प्रश्न विचारला जातो, की "तू लग्न का नाही करत आहेस? तू लग्न कधी करतोयस?" तसंच जेव्हा अ, ह्या मुलांना एक पॅटर्न सेट केला गेला आहे, की जर तुम्ही 7वी-8वीमध्ये सगळे रिलेशनशिपमध्ये, तर तुम्हाला कोणीतरी लाईफ पार्टनर शोधलीच पाहिजे, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आलंच पाहिजे. हे पॅटर्न्स टीव्ही सीरियल्सनी सेट केले आहेत, मूव्हीजनी सेट केले आहेत. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही पॅटर्न्स असतात, काही ना काही ट्रिगर्स असतात आणि हे सेट केले जातात. कोणीतरी इन्फ्लुअन्स करतं, कोणीतरी चांगल्या गोष्टी दाखवतं, की प्रेमात आहे, मी खुश आहे आणि त्या गोष्टीमुळे हे गोष्टी करतात. पण त्या मुलांना हे समजवा लहानपणीच, की प्रेम कसं केलं जातं? प्रेम म्हणजे नक्की काय आहे? प्रेम म्हणजे हे नाही, की ओन्ली चॅटिंग करणं आणि एका दुसऱ्याशी बोलणं, फिरायला जाणं, हे प्रेम नसतं. ह्यापेक्षाही त्या प्रेमामध्ये लॉयल्टी, ट्रस्ट, बऱ्याच गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या सगळं जर तुम्ही बघायला गेलात, तर मला असं वाटत नाही, की 7वी-8वीमध्ये तुम्हाला प्रेम भेटेल. खूप रेअर असेल ती गोष्ट. कारण आजकाल मुलांचं असं झालं, एका डेटानुसार असं बघितलं गेलं की मुलं जास्त तर मुलींमध्ये सुंदरता बघतात आणि मुली मुलांमध्ये पॉवर बघतात. पण हेच जेव्हा लग्नाचा वेळ येतो, जेव्हा वयाचं मी म्हणेन 23, 24, 25 हे वय येतं, तेव्हा मुलींमध्ये थोडीशी मॅच्युरिटी जास्त येते आणि तेव्हा मुली फायनान्शियल्स बघतात, की मुलगा किती कमवतोय, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, मग त्याची इन्कम काय, त्याची स्टेटस काय, त्याला किती लोकं रिस्पेक्ट देतात, त्याची पॉवर काय, ह्या सगळ्या गोष्टी मुली तेव्हा बघतात. एका मॅट्रिमोनियल साईटच्या रिपोर्टनुसार मुली जेव्हा एखाद्या मुलाच्या प्रोफाईल थ्रू येतात, तेव्हा त्या सगळ्यात पहिलं त्या मुलाचं करियर बॉक्सवर टॅप करतात आणि करियर बघतात. आणि मुलं जे असतात ते तेव्हा पण मुलींचे फोटोग्राफ बघतात. ती मुलगी कशी दिसते. सुंदर मुलींचं डेफिनेशन काय आहे माहिती आहे मुला? एकतर ती मुलगी चांगली दिसायला हवी, गोरी हवी, किंवा दुसरी गोष्ट, ती मुलगी स्वतःला एक चांगलं कॅरी करायला हवं. म्हणजे ती स्वतः ड्रेसिंग, तिचं सेन्स भारी आहे, तिचं स्वतःला एक पर्सनॅलिटी तिने ठेवली आहे, अशा गोष्टी. ह्या गोष्टी बघितल्या जातात. पण त्या गोष्टीपेक्षा मी म्हणेन फेअरनेस, सुंदरता ह्या गोष्टी एक 5व्या-6व्या नंबरला नक्कीच असल्या पाहिजे. त्याच्यावरती स्वभाव, ट्रस्ट ह्या गोष्टी बऱ्याच असली पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात, त्या दोघातल्या एखाद्या व्यक्तीला माहिती असतं, की हे रिलेशनशिप किती टिकणार आहे. हे रिलेशनशिप 2 महिने टिकणार आहे, 2 वर्ष टिकणार आहे, की लाईफटाईम टिकणार आहे. त्यामुळे बरेच जण
दोघातला एक जण असतो की तो म्हणतो की मला आयुष्यभर पाहिजे, पण समोरच्याला माहिती असतं हे किती राहणार आहे. त्यामुळे तुम्ही लाईफ पार्टनर निवडताना त्याचा खूप डीप अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण ते आयुष्यभरासाठी ठेवणं आहे. एखाद्या करिअरसाठी एक करिअर सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही आयुष्याची 15 वर्ष देताय. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही जे लहानपणीपासून शाळेत शिकताय, कॉलेजला शिकताय, हे बेसिक शिकताय. बेसिक अ, आ, इ, लॉजिक कसं लावणं, बेसिक ए-बी-सी-डी ह्या गोष्टी तुम्ही शिकताय. लॉजिक कसं लावणं, सेंटेन्स कसं बनवणं. जेव्हा तुम्ही 10वीत येतात तेव्हा तुम्ही स्वतःचे आन्सर फ्रेम करायला लागतात. तर हे तुम्ही 10-15 वर्ष शिकताय. एज्युकेशन सिस्टमवर बोलणं हा वेगळा पार्ट आहे, पण हे 10-15 वर्ष तुम्ही हेच शिकताय, की कसं लॉजिक बिल्ड करायचं, कसं हे करायचं. पण त्यापेक्षा तुमचं ऑब्झर्वेशन स्ट्राँग पाहिजे. त्यापेक्षा तुम्हाला समोरच्याची सायकॉलॉजी ओळखता आली पाहिजे. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळायला लागतील, की समोरच्याची सायकॉलॉजी काय आहे, त्यावेळीच तुम्ही बऱ्याच गोष्टी सॉर्ट करतात, की समोरचा काय विचार करतोय, समोरच्याचे ॲक्शन्स काय सांगतायत. बरेच मुलं ह्या गोष्टीमुळे फसतात लाईफमध्ये. कारण समोरच्याचं इंटेन्शन खूप वेगळं असतं. समोरचा तुम्हाला दाखवतो खूप वेगळा. मी अशा मुली बघितल्यात ज्या पूर्णपणे प्रेमात असतात आणि ज्या म्हणतात, की मला हाच पाहिजे. पण समोरच्याचं इंटेन्शन समजतं. समोरच्याचा मॅनिप्युलेटिव्हनेस समजतो. समोरच्याचा स्वीटनेस समजतो तो, की चांगलं बोलतोय आणि त्याला हे क्लिअर आहे, की त्याला त्या मुलीला फसवायचं आहे. पण समोरच्या मुलीला कळत नाही. तिला सर्वांनी सांगितलं तरी कळत नाही. बिकॉज तिला स्वतःला ते ऑब्झर्वेशन आणि सायकॉलॉजिकल पार्ट समजलाच नाहीये, की समोरच्याला कसं ओळखतात. जास्तीत जास्त व्यक्ती लाईफ खराब करतात, मुलं असो किंवा मुली असो, ते ॲडिक्शनमुळे, की त्यांना असं वाटतं की एखाद्याशी चॅट केलं, एखाद्याशी बोलायला लागले ते ॲडिक्शन झालं आणि तेच प्रेम आहे. प्रेम आणि ॲडिक्शन ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रेम ते असतं जे आयुष्यभर टिकवण्यासाठी केलं जातं. मी म्हणतो की एखाद्या व्यक्तीने एकदा ब्रेकअप केलं की ते प्रेम कधीच नसतं. एकदा ब्रेकअप झाल्यावर विषय संपतो, कारण ते प्रेम कधीच नसतं. प्रेम असतं तर तिथे कधी ब्रेकअप होणार नाही. प्रेमामध्ये चुका सुधरवल्या जातात, समोरच्या व्यक्तीला समजवलं जातं. तिथे ब्रेकअप्स कधी होत नाहीत. ब्रेकअप होणं म्हणजे विचार करा, लग्नानंतर डायव्होर्स होण्यासारखं आहे. जर डायव्होर्स झाला तर तुम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा लग्न करणार आहात का? नाही. एवढी सिंपल गोष्ट आहे. पण त्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला ती मॅच्युरिटी लेव्हल यावी लागते. आणि प्रेम ह्या गोष्टीच्या मागे जाण्यापेक्षा एखादं प्रेम जेव्हा मिळेल तेव्हा सेटल मिळेल, जेव्हा मिळेल तेव्हा आयुष्यभरासाठी मिळेल अशी गोष्ट निवडा आणि करिअरवर फोकस करा. कारण ॲट द एंड ऑफ द डे समजा तुमचं लाईफमध्ये ह्या प्रेमाने कायच नाही केलं, तुम्ही ही गॅरंटी घेऊ शकता का? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही करिअर बनवा आणि तुम्ही एका साईडला प्रेम पकडा, एका साईडला करिअर पकडा. तुम्ही ही मला गॅरंटी देऊ शकता का, की तुमचं प्रेम हे लाईफटाईम तुमच्यासोबत राहणार, तुमचं प्रेमात तुमच्यासोबत लग्न होईल, या सगळ्या गोष्टी कोणच गॅरंटी देऊ शकत नाही. कारण आजकालच्या सिच्युएशनमध्ये, आजकालच्या जनरेशनमध्ये कोण कुठे कधी काय होईल हे सांगता येत नाही. पण तेच जर तुमचं एक चांगलं करिअर सेट असेल ना, तर मी तुम्हाला सांगू शकतो, की तुम्हाला नक्कीच चांगली पार्टनर मिळेल, जी लाईफटाईममध्ये मॅच्युरिटी आहे तिच्यामध्ये आणि ती विचार करते, की फायनान्शियल स्टेटस, पॉवर, रिस्पेक्ट ह्या किती गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना नीट विचार करून निर्णय घ्या. प्रेम, रिलेशनशिप ह्याही इम्पॉर्टंट आहेत, करिअर एवढंच. पण करिअरला थोडंसं जास्त प्रिफरन्स द्या. करिअर सेट करा. कोणत्या टायमाला काय करायचं हे जर तुम्हाला कळलं, तर मला वाटतं खूप गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे गो विथ द फ्लो फॉर लव्ह. प्रेम नक्कीच मिळेल, पण त्यासोबत करिअरमध्ये मेहनत करा आणि करिअर नक्की बनवा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसे विचार वाटले हे नक्की कमेंटमध्ये कळवा.